घशात घालून हात मोजतो सिंहाचे दात, अशी मराठ्यांची जात करीत नाही घात. महाराष्ट्रासाठी राष्ट्रासाठी मराठ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यात कोणी खाजवा खाजवी करून उपयोग नाही. मराठ्यांची घोडी सिंधू नदीचे पाणी प्याली. मराठ्यांचा भगवा आटके पार फडकला. यातच सर्व काही आले. जे न्यायालयाच्या हातात आहे त्यावर मनगटावर चुना फासून समाजात बोंबाबोंब केली जात आहे. कोणी म्हणत असेल आम्ही आरक्षण देऊ तर तो पोरखेळ होय. मराठ्यांकडून जकात, पाणीपट्टी, शेतसारा कर गोळा करता, मग त्यांच्या हक्काचे द्यायची वेळ आल्यावर कपाळावर आड्या का आणता? मराठ्यांना आरक्षण मिळेल, न्यायालय सुद्धा मान्य करेल. त्यासाठी तो काळ आणि वेळ साधून येणार आहे. काही गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकतात. 80 वर्ष दम काढला, आता काही थोडे दिवस. आता काळ आणि वेळ आपलीच आहे. पण काही मंडळींना गुंतागुंत हवी आहे. त्यासाठीच गुचिवड चालू आहे. मंत्री छगनशेठ भुजबळ व मनोज जरांगे पाटील आज उराला वाळू लावून जोर बैठका मारत आहेत. ते त्यांचे गॉडफादर सांगतात तेवढीच चाकरी बजावतात. ठाकरेंनी मराठी माणूस ताठ मानेने उभा केला, जो कोणाच्याही वळचणीला गेला नाही. त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले. आणि जो कोणी दुसऱ्यांच्या वळचणीला बिलगला त्यांचा भुजबळ राणे झालाच म्हणून समजा. आज बाळासाहेब हयात नाहीत, पण त्यांचे विचार अमर आहेत. भाडेखाऊ आणि भाडखाऊ यात फरक नाही. हे आमचे विचार नाहीत. कधी काळी बाळासाहेबांनी सभेमध्ये मांडलेले रोखठोक होय. एका गुंठ्यात 4 रूम बांधून 1 रूम मध्ये कुटुंबासह राहून 3 रूम भाड्याने देणारा मराठा बाळासाहेबांना अपेक्षित नव्हता. तर त्याच गुंठ्यात छोटेखाने उद्योग उभारून 4 लोकांना काम देणारा मराठा उद्योजक त्यांना अभिप्रेत होता. पुन्हा त्या 4 जणांनी प्रत्येकी 4 जणांना काम देणे आवश्यक होते. अशाच आशयाचा सलमान खानचा जय हो सिनेमा आला आणि तो सुपरहिट झाला. दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांचा गाजलेला संवाद आज सुद्धा मी फेकलेले पैसे उचलत नाही, अशी मराठी माणसांची ताठकणा आणि सरळ मान होती. असायलाच हवी. केवळ आरक्षणाच्या एखाद्या तुकड्यासाठी झुकणार नाही. सुप्रीम कोर्टात आरक्षणाची उतरण लावलेली नाही की लगेच तुम्हाला मंगल कलशप्रमाणे काढून सुपूर्द केली जाईल. त्यासाठी हातपाय मारावे लागतील. सुप्रीम कोर्टाला मराठा समाज मागास कसा आहे ते पटवून द्यावे लागेल. ते अगदी सोपे आहे. ज्यांना आरक्षण द्यायचे नाही त्यांच्याकडून जकात, टॅक्स, पाणीपट्टी, घरपट्टी, शेतसारा वसुली थांबवा. नो आरक्षण, नो टॅक्स. यावर न्यायालयाला शिक्का मारावाच लागेल. जवळ हातोडा आला म्हणून कोणाच्याही टाळक्यात हाणू नये. मराठ्यांनी थोडा धीर धरला तर चाललेल्या तमाशाचे कणा निघून सगळेच उघडे पडतील. तेव्हा मराठ्यांचा मार्ग साधा व सरळ सोपा होईल. मराठा ओबीसी 2 कोंबड्यांच्या झुंजीप्रमाणे झुंजत आहेत. मजा पाहणारे दूरचे भाऊबंदकी उभवत आहेत. अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत, नाहीतर उघड्या शेजारी झोपले नागडे सारखी अवस्था होईल. आम्ही मराठा आहोत हा शाप नसून वरदान आहे. जेव्हा केव्हा मनगटातील रग उसळून येईल तेव्हा तेव्हा समोरच्यांची मिसळ झालीच म्हणून समजा. हे पोपटवाल्यांकडून ऐकण्याची गरज नाही. इतिहास भूगोल मराठ्यांना सलाम करतो. त्याचे कारण हेच आहे, मराठ्यांनी मैदान मारलेले आहे. त्याच्यावर पाणी सोडायचे काय? अमर्याद इतिहास हेच मराठ्यांचे वैभव आहे. महाराष्ट्रात मराठे सुद्धा अमर्याद आहेत. मग त्यांना मर्यादित खोराड्यात कोंबून मलिदा खाण्याचे प्रयोजन कोणाचे? मेहनत करून मोठे होता येते हे सांगण्याची कंपनी सुद्धा करायची काय? ब्रिटिश कंपनी स्थापन करूनच हिंदुस्थानमध्ये मोठे झाले. महाराष्ट्रात जर सगळे मराठे मिळून थुंकले तर इडापिडा त्यात वाहून जाईल. थुंकण्यासाठी सुद्धा आपण एकत्र येत नाही, हेच आपले सर्वात मोठे दुःख होय. ज्यांचे मराठ्यांसाठी ते मात्र योगदान नाही तेच मराठ्यांची पालखी उचलून पळवत आहेत. अंगावर कपडे नाहीत याचे सुद्धा त्यांना भान राहिले नाही. मराठे अनावरच नाही, वारसदार आहेत याचे भान त्यांनी अवश्य ठेवायलाच हवे. आपण बाहुबली पुष्पाचे संवाद तोंडपाठ करतो, मात्र तानाजी बाजीप्रभूंचे शौर्य विसरून जातो. मराठ्यांनी काय करायला हवे होते ज्यामुळे त्यांना आरक्षणाची खैरात मिळाली असती? शिवरायांनी होऊ दिले नाही. ठाकरेंनी कुशलतेने हाताळले. आता मात्र उठावळ करणाऱ्यांची अंगत पंगत चालू आहे. अंगात आलेल्यांचे कसे करायचे काय? महाराष्ट्रात जवळपास 50% पेक्षाही मराठ्यांची आकडेवारी जास्त आहे. म्हणून त्यांना गौरवाने बहुसंख्य संबोधले जाते. काही सुपारीबाज मंडळी त्यांना अल्पसंख्य समुदायामध्ये घुसवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा बाळगून आहेत. आपल्या देशात केव्हाही काही होऊ शकते. टोनगेला रेडकू होऊ शकते. बैल सुद्धा वासरू जन्माला घालू शकतो. मराठा समाजाचे असेच झाले आहे.
हिंदुस्थानच्या राष्ट्रगीतमध्ये मराठा शब्द गौरवाने घेतला जातो. आता त्या जागेवर ओबीसी टाकायचा काय? मराठ्यांची शौर्यगाथा गीता ज्ञानेश्वरीपेक्षा कमी नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या पोटा पाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, पण जात आणि धर्म विकू शकत नाही एवढी समज मराठ्यांजवळ नक्कीच आहे. मराठ्यांना आजपर्यंत ज्यांनी गृहीत धरले त्यांनी आता नवीन घरोबा शोधावा. मराठी आता एकच करू शकतात जे त्यांना योग्य वाटते ते करण्याची तयारी ठेवली आहे. ज्यांनी फक्त मधाची बोटे लावण्याचा कार्यक्रम केला त्यांचा पुढील काळ करेक्ट कार्यक्रम होईल. पोपटवाले सुद्धा हेच सांगतील. जे मराठ्यांना नडले ते कायमचे गाडले हा इतिहास आहे. सातवाहन काळात गौतमीपुत्र सातकर्णी या शूर राजापासून थेट आजच्या युगात बाळासाहेब ठाकरेपर्यंत मराठ्यांच्या पाठीवर थाप मारून पुढची चाल देणारे खूप जण निर्माण झाले. तरी आपली अवस्था अशी झाली. मनगटातील ताकदीचा वापर न करणे हेच यामागचे इंगित होय. मोगल, आदिलशाह, डच, इंग्रज, पोर्तुगीज, टिपू सुलतान, निजाम यांना सीमेबाहेर ठेवून मराठ्यांनी वचक बसविला. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे ते पेशव्यांपर्यंत सगळ्यांनी आपली हुकूमत चालवली. मग आजच घोडे कोठे आडले? मनोज जरांगेंना आरक्षणाची मागणी करावी लागते. सरकार व न्यायालय मराठ्यांना दारात उभे करत नाही. याचे एकच कारण आहे, आमची एकजूट होत नाही. जेव्हा मराठ्यांची एकजूट होईल तेव्हा न सांगताही सर्व काही मिळेल. सरकार, कायदा, न्यायालय मराठ्यांची आधी जन्मलेली नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा कायद्यात राहावे. जे कायद्यात राहतील ते फायद्यात राहतील. आपल्याच हातात सर्व सत्ता आहे म्हणून गुलामाप्रमाणे जनतेला वागवू नये. अशा भ्रमात कोणी राहू नये. जनता जेव्हा उसळते तेव्हा बाण घालता येत नाही. मराठ्यांचा बाण फुटणार नाही याची काळजी घ्या.